पत्रकार मित्रो, मागच्या 14 तारखेला पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची घटना विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो हौदोस आणि जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आणि शब्दामध्ये कुठल्याही शब्दामध्ये करावा तेवढा निषेध कमी आहे अशा प्रकारची ती घटना होती। मुळात ही घटना सरकार प्रायोजित होती, कारण पडवळ नावाचा माणूस ज्यावेळेस पुण्यातून रवी पडवळ कडे निघाला, जो व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये सरळ सरकारला धमकी होती। त्याचं वक्तव्यावर जर कारवाई त्यावेळी झाली असती आणि त्याला रोखलं असतं तर कदाचित ही घटना टाळता येईल असती। सरकार तिथेच चुकलं आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं, म्हणून ही घटना सरकार शासन प्रायोजित आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। ही घटना ज्यावेळेस गेली 2 वर्षापासून विशाळगडातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात जे कोर्टामध्ये प्रकरण होतं, त्यावर असलेलं अतिक्रमण केवळ विशिष्ट धर्माचं नाही तर सर्व जातींच्या लोकांचं होतं। जे काही 150 लोकांचं अतिक्रमण होतं, आज अतिक्रमण काढलं गेलं तर या घटना निश्चितपणे घडल्या नसत्या, पण सरकारी वकिलाला सुद्धा जाण्यापासून तिकडे थांबवलं गेलं। पुरोगामी विचाराचे खासदार आल्यामुळं जातीवादी शक्तीच्या विचाराच्या पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामध्ये काहीतरी कट शिजायला सुरुवात झाली। जे शिवप्रेमीच्या नावाखाली ही घटना घडल्याचा त्यांचा नाव उल्लेख केला जातो, खरं तर मुळात शिवप्रेमी ही घटना करूच शकत नाही, हा अतिरेक ते करूच शकत नाही। ही जे कोणी आहे हे ह्या अतिरेकाचा प्रकार आहे, हा अतिरेकापेक्षा कमी प्रकार नाही आहे। एकीकडे कलेक्टर आणि एसपी पायथ्याशी संभाजी राशीशी चर्चा करत होते, त्यांना ही माहिती होती आणि पोलिसांच्या हातात दंडुके होते त्या गजापूर गावामध्ये। त्यांच्या डोळ्यादेखत इतका हिंसक त्या लोकांनी कृत्य केलंय, त्यामध्ये केवळ तेवढ्यावरच थांबली नाही तर एखाद्या धार्मिक स्थळाचं कसं विध्वंस करायचा, गाड्यांची तोडफोड केली, पोलिसांना मारलंय, लोकांना जखमा झाल्यात, लोक जखमी झाले आणि एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघताना आपण सगळ्यांनी पाहिलं। राज्याचे गृहमंत्री म्हणतात की हिरवा झेंडा घेऊन नाचणारे याला असं स्वरूप देण्याची गरज नाही, कारण त्या गजापूर गावामध्ये जे नुकसान झालंय ते इतरही धर्माची लोक होती आणि विशाळगडच्या वर जे अतिक्रमण होतं ते सर्वांचं होतं, केवळ एका धर्माचं नव्हतं, पण त्याला रंग देण्याचा जो प्रकार चाललाय राज्यामध्ये तो अत्यंत निंदनीय आहे असं मी मानतो। आणि यामधून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी करायची मागणी करतोच आहोत, पण फुले म्हणजे शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराची ती कर्मभूमीमध्ये खासदार निवडून आल्यानंतर या जातीयवादी शक्तींना एवढा राग काय यावा? खरी गोम जी आहे ती तिथे आहे, खरं षडयंत्र जे आहे ते तिथे आहे। ज्या पद्धतीनं 2-3 जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये एक लांब विषयावाला भिडे नावाचा माणूस जे वक्तव्य करत फिरतो आणि धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो, त्याच धर्तीवर विशाळगडांच्या पायथ्याशी झालेला हा प्रकार जो आहे तो आहे असं मी म्हणेन। आम्ही काही मागण्या या निमित्तानं करतो की या प्रकरणातील हा मास्टरमाइंड कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे। खरा मास्टरमाइंड कोण? हा सरकारमध्ये आहे का ज्यांच्या इशाऱ्यावर होत आहे? याचंही उत्तर मिळालं पाहिजे, कारण निवडणुकीच्या तोंडावर
अशा प्रकारच्या घटना घडवण्याची आता सुरुवात होते आहे. कारण महाराष्ट्रामध्ये लोकांनी यांना झिटकारल्यानंतर, लोकांनी यांना यांची जागा दाखवल्यानंतर, मोठा पराभव यांचं झाल्यानंतर आता काही विशिष्ट हेतूने महाराष्ट्र अस्थिर करून, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून, जातीय दंगली करून महाराष्ट्रामध्ये मतं घेण्याचा नवीन गोरखधंदा सरकार प्रायोजित सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. म्हणून विशाळगड प्रकरणाची ही निपक्ष चौकशी व्हावी आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. विशाळगड अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जी दंगल झाली तेव्हा पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. मी कालही बोललो, तिथल्या पोलीस अधीक्षक 50 मीटरवर दूरवर बसले होते आणि पोलिसाच्या हातात दंडुके होते, तरी पण त्यांनी काही केलं नाही. दंडुके हलवले सुद्धा नाही. का? कोणाचा आदेश होता? म्हणून ही जी काही बघ्याची भूमिका होती, पोलीस हातात काट्या घेऊन उभे असताना ते सांभाळू शकले नाही किंवा लाठीचार्ज केला नाही. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाला पोलीस अधीक्षक जबाबदार आहे. पहिल्यांदा पोलीस अधीक्षकांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांची तात्काळ बदली केली गेली पाहिजे. आपल्याला माहित असेल, ज्यावेळेस यापूर्वी सांगलीमधला एसपीच्या गाडीवर झेंडे घेऊन नाचण्यापर्यंतची मजल गेलेली होती. हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी पाहिलंय, आपल्या सगळ्या जनतेने बघितलं आहे. त्यामुळं एकतर कलेक्टर तिकडे होते, कलेक्टरांनी का आदेश दिला नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा आणि पोलीस अधीक्षकांना निलंबित करा आणि याचा मास्टरमाइंड शोधून तो पडवळ नावाचा, रवी पडवळ नावाचा माणूस मोकाट कसा फिरताय, कसं सापडत नाही, ज्याने सगळ्या घडवण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे, त्याच्यावर त्वरित कारवाई करा, त्याच्या मुसक्या बांधा, अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतो. काही प्रश्न असतील तर बोलू नाही. विषय असा आहे की आता जसा माननीय विरोधी पक्ष नेते यांनी सर्व वस्तुस्थिती मांडलेला आहे. हा 2 विषय आहे. खाली जो दंगल घडवण्यात आलेली आहे तो वेगळा विषय आहे आणि एन्क्रोचमेंटचा जो वरती विशालगडाचा विषय आहे तो वेगळा विषय आहे. या दोन्ही 2 विषय आहे. एन्क्रोचमेंटच्या नावाखाली दंगली खाली घडवायचं, लूटमार करायचं, धार्मिक स्थळ नष्ट करायचं, हे जे प्रवृत्ती करणारी लोक आहेत हे ना कोणाच्या छुपा समर्थन आहे त्यांना? कोण यांच्या पाठीशी आहे? त्यांच्यावर का अजूनपर्यंत कारवाई झालेली नाहीये? त्यांना का पोलिसांनी अजूनपर्यंत अरेस्ट केलेला नाहीये? तो रवी पडवल नावाचा माणूस 8 दिवस पूर्वीच त्यांनी घोषणा केली होती आणि सरकार आणि पोलीसच्या इंटेलिजन्स बरोबर होता. त्यांना सगळी माहिती होती की कोण कोण काय काय करणार आहे, घटना कशी घडणार आहे, हे सगळे माहीत असून सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाने कुठली प्रकारची दखल घेतलेली नाही. त्या समोरच्या ज्या लोकांनी चलो विशालगडच्या नारा घोषणा दिली होती त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह एक्शन कुठल्याही प्रकारचा घेण्यात आला नाही आणि ज्या दिवशी ते लोक आले त्यांना थांबवण्यात का आला नाही, हा सर्व ह्याच्यामुळे सगळे स्पष्ट होतोय की सरकारच्या ह्याच्या पाठीमागे छुपा समर्थन आहे. जसा इथे सांगण्यात आलाय की विजय भाऊनी जसं सांगितलं की हा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आणि मागच्या लोकसभाच्या निवडणुकामध्ये त्यांच्या पायाखालची बाळू जे सरकलेली आहे आणि पुढच्या निवडणुकाला डोळे समोर ठेवून ही अशी प्रकारची दंगली घडवण्याची साजिश या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. विशालगडमध्ये या गावामध्ये जी घटना घडली त्याच्या 4 दिवस अगोदरच नंदुरबारमध्ये एक मुफ्ती मौलवी यांच्या ठिकाणी जाऊन 8-10 लोकांनी तोंडावर कपडे टाकून त्यांना मारहाण केली, मॉब लिंचिंग केलेली तिथे. त्याच्या FIR गुन्हा त्या दिवशी तिथे दाखल झालेला आहे. तर अशा प्रकारची घटना वारंवार घडत आहे आणि ही घटना घडण्याची शक्यता आमच्या विधान परिषदचे काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री बंटी पाटील यांनी 6 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये अशा दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि कट सुरू आहे. सरकारनी प्रशासनाने त्याच्यावर
लक्ष दिला पाहिजे, दखल दिली पाहिजे आणि उचित कारवाई केली पाहिजे. हे आमच्या नेत्यांनी, स्थानिक तिकडच्या नेत्यांनी अगोदरच सांगितलं होतं. छत्रपती शाहू महाराजाची जो विचार आहे त्या विचाराला कालिमा पासण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केलेलाच आहे. आमच्या सर्वांची मागणी आहे की त्वरित हिची उच्चस्तरीय चौकशी करावी. त्या विभागाचा जो एसपी आहे त्याला ताबडतोब निलंबित करण्यात यावी. जो पोलीस अधिकारी आहे त्यांना सर्वांना निलंबित करण्यात यावं. आणि ज्या लोकांचा नुकसान झालेला आहे, ज्यांच्या घराचा तोडफोड जाळपोळ झालेला आहे, त्यांना सरकारतर्फे मदत करण्यात यावी आणि त्यांच्या पुनर्वसन व्यवस्थित करण्यात यावा, ही आमची सर्वांची मागणी आहे. नसीमभाई, शेवटचा एक छोटा प्रश्न आहे. ही सर्व घटना झाल्यानंतर तुम्ही पोलीस महासंचालक यांची भेट घेण्यासाठी गेलात, मात्र मुंबई काँग्रेसमध्ये 2 गट आपल्याला पाहायला मिळाले. अरे त्याचा विषय पुढे आलाय. जे होते उपलब्ध ते गेले. आम्ही मुद्द्यावर या ना. तुम्हाला आहे घटना काय घडली, एक मिनिट, घटना काय घडली, दंगल झाली, त्यामध्ये कोण गेले, जे उपलब्ध होते ते गेले. विषय तुम्ही विषयांतर कशाला करता? मला असं वाटतं की या एक मिनिट, मला याच्यामध्ये थोडं बोलायचंय. मला असं वाटतं या घटनेकडे आपण खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. एकतर कोल्हापूर जिल्हा आहे, राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा, ज्यांनी आपल्या सगळ्यांना शिकवलं की काय पुरोगामी विचार असतो. प्रत्येक जाती धर्माच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून वसतिगृह निर्माण केली. आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असेल तर सर्व धर्मीय मिळून आज शांतता रॅली काढतायत आणि यासाठी काढतायत की जी घटना झाली त्याचा सगळेजण निषेध करतात. खरं तर ही घटना ही कोणाच्या राजवर्चस्वाखाली झाली हे तपासलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने या घटनेमध्ये राज्य सरकारचा किती सहभाग आहे. जर कोर्टामध्ये केस आहे तर अतिक्रमण हटवण्याची एक प्रोसिजर असते, पण त्याच्या नावाखाली दंगल करायची, वर अतिक्रमण तोडण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी कारवाई करायची. आणि त्याच्यामध्ये ही कारवाई 8 दिवसापासूनची चर्चा सुरू आहे, ज्याच्याबद्दल आमच्या सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. आज आम्ही विरोधी पक्ष नेत्यांबरोबर यासाठी बसलेलो आहोत की राज्य सरकारवर किती विश्वास ठेवावा, हा आता आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करणं, समाजामध्ये त्या ठिकाणी सामाजिक सलोखा दूर करणं, ह्या व्यतिरिक्त या राज्य सरकारने केलंय काय, हा आता आम्हाला प्रश्न निर्माण झालाय. आज महाराष्ट्रातली जनता काय विचार करते? महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा आणि जातीय भेद मिटवण्याचं काम समाज सुधारकांनी आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आज अपेक्षा ही करतो की याच्यावरती ही त्वरित कारवाई केली पाहिजे. हा प्रश्न आम्ही यासाठी उपस्थित करत आहोत की दुर्दैवाने आम्ही बघत आहोत की त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकाची सुद्धा जे आहे ते सस्पेंड झालेलं नाहीये, कलेक्टरची बदली झालेली नाहीये, पुनर्वसन लोकांचं झालेलं नाही आणि कुठल्याही तऱ्हेची राज्य सरकारच्या वतीने कारवाई झालेली नाही आणि कानाडोळा करण्याचा जो प्रकार चाललाय, लोकांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं या प्रश्नाचं गांभीर्य आपण सगळेजण चांगल्या तऱ्हेने समजताय. ज्या तऱ्हेने एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि स्पेसिफिकली ह्या इलेक्शनच्या नंतर एक वातावरण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. लोक सगळं समजतात, लोकांना सगळं समजत आहे, पण महाराष्ट्रातले आम्ही जनता म्हणून आम्ही सगळेच या ठिकाणी प्रश्न मांडतात. वडीलवार साहेब, पण आज महायुतीतले एक घटक पक्ष अजित पवार तिथं पोहोचत आहेत आणि महायुतीचे इतर नेते मात्र त्या ठिकाणी पोहोचत आहेत. कुठेतरी संदेश द्यायचा प्रयत्न आहे की अजित पवार जे आहेत ते या विचाराशी संबंधित आहेत, आम्ही इकडनं दुसरं हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचं 2 वेगवेगळे विभाजन म्हणतोय. नाही, अद्याप तरी इतकी मोठी घटना झाल्यानंतर त्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जाणे अपेक्षितच आहे. अजित पवार जात आहेत, ते काय बोलतील त्याच्यावर आता आमचं लक्ष आहे. मुळात विषय असा आहे की हे कोणी जातील तरी सरकारमधले घटक आहे आणि सरकारमधल्या घटकांना सरकारचा विचार आता काय आहे, कुठल्या विचारांनी ही सरकार चालते आहे, हे आता महाराष्ट्रात लपून राहिलेलं नाही. कोण काय पुरोगामी विचाराचा दिखावा केला त्याला अर्थ राहणार नाही. त्यामुळे कितीही बुरखा पांघरला तरी तो टराटरा फाटणार आहे, हे लपून राहणार नाही. मुळात विषय असा आहे की गजापूर नावाच्या गावाचा काही संबंध नव्हता, जसं नशीबवाने म्हणाले. काय संबंध होता? अतिक्रमण वरचा होता आणि गाव उद्ध्वस्त तुम्ही खालचा करताय पायथ्याशी 4 किलोमीटरवरचा. हे जे पाप झालं हे जाणून बुजून झालेलं आहे, टार्गेटेड झालेलं आहे आणि अशा घटना पुन्हा होतील. त्यामुळं यावर आमच्या वर्षातही म्हटलं, त्यामुळं सरकारच्या कामावर, सरकारच्या नीतीवरच प्रश्नचिन्ह आहे, सरकारच्या नियतीवर प्रश्नचिन्ह आहे. आता विश्वास कोणी ठेवायचा महाराष्ट्रातील जनतेने? पुरोगामित्वाला डाग लावण्याचं पाप अलीकडे 10 वर्षात सुरू झालेलं आहे. हे नाव शाहू फुले आंबेडकरांचं घेतात, छत्रपती शिवरायांचं घेतात. शिवरायांनी तर अनेक मशिदींना मदत केलेली आहे, त्यांचं महिना बांधून दिला त्यांच्या याच्यासाठी. आणि हे सगळा इतिहास आहे. कधी महाराज कधी कुठल्याही धर्मांच्या विरुद्ध नव्हते, सर्व धर्माला घेऊन महाराजांनी ते स्वराज्याची स्थापना केली. पण त्याला अशा पद्धतीनं म्हणून त्यांचे वारस जे आहेत
त्या वारस त्याच लाईनीत चालत आहेत, त्याच विचारांनी पुढे जात आहे. जो महाराजांचा विचार होता छत्रपती शिवरायांचा, तोच विचार शाहू आमचे महाराजांचा आहे. म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली ती स्पष्ट होती. आज जे काही कोल्हापुरात सर्व पक्षीय, सर्व जातीय धर्मीय लोकांनी शांतता मार्गाने लॉंग मार्च काढलेला आहे, तो त्याचंच एक प्रतीक आहे की यातील सामाजिक सौहार्द टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याला डाग लागता कामा नये. सर, वारंवार तुम्ही म्हणताय राज्य सरकार ह्याच्यामध्ये राजकारण करत आहे. तुमचेच खासदार शाहू महाराज ज्या वेळेला तिथे गेले, मुसलमानांची त्यांनी भेट घेतली, त्यांनी हात देखील जोडले त्यांच्यासमोर. आता त्याच्यावरती टीका केली जात आहे की काँग्रेसला केवळ मुसलमान मतं मिळाली म्हणून शाहू महाराज तिथे जाऊन त्यांची माफी मागतायत. त्यामुळे हे कुठलं काँग्रेसचं राजकारण? हे बघा, याला हेच तर सरकार पुरस्कृत यासाठीच म्हटलं आहे. तुम्हाला हे फेक नेरेटिव्ह जे चाललंय की महाराजांच्या नावाने, महाराजांनी हाताला कान लावून माफी, ती काय म्हणत होती महिला माहितीये? एक महिला म्हणत होती, तिकडे आवाज कमी येत होता, माझ्या कानातील, जरा स्पष्ट ऐका, त्या कानातील ती चोरी, त्या कोणीतरी तिच्या कानातील हे असतात ते पळून नेलेत, चोरलेत, हे सुद्धा सांगत होती. माझ्या कानातील सुद्धा ठेवले नाही. तर ते ऐकताना म्हणलेत कानातील गेले का, असं महाराज म्हणत होते. आणि त्याला त्या पद्धतीनं यांची नीतीच ती आहे, खोटं बोलून दिशाभूल करणं आणि जातीय सलोखा बिघडवणं हे यांच्या रक्तातच आहे, शिकवणच ती आहे. त्यामुळे त्यामध्ये अधिक बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. सीएमनी एजीचं ओपिनियन घेतलं आणि मग कारवाईचे आदेश देण्यात आले असं तुम्ही म्हणताय. हा कोर्टाचा अवमान नाहीये का? कारण कोर्टात जर तेच आहे ना, आता कोर्टात केस सुरू आहे, वकील जात नाही, सरकारी वकील कुणाच्या इशाऱ्यावरती उभे राहत नाहीत. हा निकाल त्यावेळेसच लागला असता आणि अतिक्रमणच काढायचं होतं. आज तुम्ही घाई केली ही सगळी घटना घडल्यानंतर, तर ते पूर्वी करू शकला असतात एजीचं ही घेऊन. आता ते कोर्टाचा अवमान आहे, कोर्ट बघेल, कोर्टात केस आहे. कोर्टाचा अंतिम निकाल येऊसपर्यंत त्या अतिक्रमणांवरती कोणती कारवाई न करावी असं कोर्टानेच सांगितलेलं होतं. हो, ती कारवाई सोडून हे जे 150 घरं होती त्यावर त्यांची मागणी होती. 150 काही लोक राहते, त्या सर्व जातींची लोक आहेत, सर्व धर्मांची लोक आहेत, त्या एकाच समाजाची लोक आहेत असं नव्हे. तिथे काही घरं यांची आहेत, काही घरं त्यांची आहेत, इतर दुसऱ्या धर्मांची लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची घरं आहेत. पण ती काढत असताना तुम्ही ही प्रोसिजर आज अवलंबली, तेच तेव्हाही करू शकला असतात आणि विषय संपला असता. तुम्ही पायथ्याशी जे काही चर्चा चालली होती, वर जाऊ देत नाही म्हणून दुसरं गाव बेचिराग करताय, दुसऱ्या गावातील लोकांना मारहाण करताय, गाड्या जाळताय, सिलेंडरचा स्फोट करून घर जाळताय आणि एखाद्या धार्मिक स्थळावर जाऊन नाचताय. हे लाज वाटायला नको, हे महाराष्ट्राची मान शर्मेनं घालणारं कृत्य नाही आहे. अरे त्यावेळेस बाबरी मस्जिदच्या वेळेस सुद्धा अडवाणींनी माफी मागितलीच की, तुम्ही तो इतिहास आहे की समोर, जाहीर माफी मागितली. आणि याला असं स्वरूप द्यायचं आणि फेक नेरेटिव्ह तयार करायचं ज्याचे संबंध नाही, हा प्रकार सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक वेळी आता महाराष्ट्रात, म्हणजे आधी भारतात दिसतच अनेक राज्यात, पण आता महाराष्ट्रात सुद्धा धार्मिक राजकारण करताना पाहायला मिळत आहे. कसं बघतात ह्या सगळ्या घटनेकडे? मागच्या निवडणुकीला झालं 2014 पासून काम झाले, सुरू झाले, त्याकडे तुम्ही कसं बघता? त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात पेटवून यांना मतं घ्यायची. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची यांची जी सवय आहे, त्याशिवाय यांना मतच मिळू शकत नाही. म्हणून जातीय तणाव वाढवायचा आणि तणावातून फायदा घ्यायचा. मागच्या वेळेचं एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-3 जिल्ह्यात यश आलं, ते काय होतं, त्याच्या मागची हिस्टोरी काय होती, आणि आज ते बदललंय. त्या बदलल्यामुळे पुन्हा सुरू केलंय. खासदार शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी विशाळगड चलो असा एक नारा दिला होता आणि तो नारा नंतर अशा प्रकारची दंगल होती. त्यामध्ये काही संबंध आहे असं वाटतं का? काय तो नारा चुकीचा होता? छत्रपती शाहू महाराजांनी त्या संदर्भातली भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलं. ते स्पष्टपणे म्हणले की पुरोगामी विचाराचा, आणि आमची पण मागणी त्याची, पुरोगामी विचार हा जपला पाहिजे संभाजीराजेंनी. जर राजांचे वंशज म्हणून तो विचार त्यांनी घेतला, तो जपण्याची त्यांची गरज आहे आणि त्यांनी तो जपावा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी ज्यावेळेस हे केलं की जाणार आहे म्हणून, त्यावेळेस जर सरकारने चर्चा घडवून आणली असती आणि चर्चा झाली असती, त्यावर काही मार्ग निघाला असता, तर ही घटना घडली नसती. छत्रपती संभाजी महाराजांनी एक मुद्दा म्हटलेला आहे की या गोष्टीचं, या घटनेचं कोणीच समर्थन करत नाही, ते सुद्धा त्याला निषेधच करताय. मात्र भटकलचा जो विषय त्यावरती सरकार पण बोलायला तयार नाही, विरोधी पक्ष नेते पण बोलायला तयार नाही. मी बोललो आहे, मी बोललो आहे. तुम्ही माझं स्टेटमेंट कदाचित माहिती घ्या. भटकळचा काय जावईसो आताच लागला काय? आतापर्यंत झोपले होते काय पोलीस? काय माशा मारत होते? आणि ही दंगल झाली त्याला जोड म्हणून भटकळचा विषय काढताय. म्हणजे तुम्ही
भटकळा नाही, हे भटकवण्याचा विषय आहे. भटकळच्या नावाखाली हे काय मूर्ख नाहीत लोक न करण्यासारखं. सर एक बार हिंदी में बताइए, जो विशालगढ़ इलीगल एनरोचमेंट को लेकर आपने दो अलग अलग इश्यूज जो है उठाए. नहीं, सवाल यही है कि ये जो घटना हुई थी, जो दंगल हुई थी, ये सरकार पुरस्कृत है, ये सरकार की स्पॉन्सरशिप है, ऐसा मेरा क्लियर आरोप है. अगर इस घटना के बारे में 8 दिन से पहले इनके गुप्तचर यंत्रणा को पता चलता है, एक आदमी रवि पडवल का और सालुंग के पैदल चलते हुए सरकार को इशारा देते कि 14 तारीख तक कार्रवाई करो, नहीं तो हम देख लेंगे, फिर हम कोई रोक नहीं सकता, तो सरकार की और पुलिस डिपार्टमेंट का सोया था? इसकी यंत्रणा शासकीय क्या सोई पड़ी थी? क्या अफीम और गांजा खा के पड़ी थी जो महाराष्ट्र में खुलेआम बेचा जा रहा है? तब क्यों नहीं कार्रवाई की गई? उसके ऊपर कार्रवाई करती तो आज ये नौबत नहीं आती. जो घटना हुई अतिक्रमण को लेकर, इंक्रोचमेंट को लेकर, वो कार्रवाई वो कोर्ट के अंदर में मामला चल रहा था. कोर्ट में 2 साल से इस मामले को लेकर कार्रवाई चल रही थी, स्थगिति चल रही थी, और इसकी केस के ऊपर सुनवाई चल रही थी. तो सरकारी वकील जो है, गवर्नमेंट लीडर, वहां पे जाया ही नहीं, एब्सेंट है पिछले 6 महीने से, जा ही नहीं रहे. और ये सब स्थिति का पता था, जो आज वो अतिक्रमण निकालने के लिए एजी का से लेकर उनको इंक्रोचमेंट निकालने की कार्रवाई की गई, वो पहले भी कर सकते थे. और ये आदमी खुलेआम चैलेंज कर रहा है सरकार को, तो सरकार कहां है? क्यों नहीं उसको अरेस्ट किया गया तब? और सवाल अतिक्रमण का विशालगढ़ के ऊपर था. विशालगढ़ के नीचे में 4 किलोमीटर पे जो गांव था गजापुर, वहां पे क्यों हुआ ये दंगल? और पुलिस अधीक्षक वहां नजदीक बैठे थे, वहां पे क्यों नहीं तुरंत दौड़ते गए? वहां पुलिस डंडा लेकर खड़े थे और लोग गाड़ियां जला रहे थे, घर जला रहे थे, धार्मिक स्थल पे उन्माद मचा रहे थे. तो पुलिस अधीक्षक की जिम्मेदारी क्या बनती थी? वो चुप क्यों बैठे थे? कानून सुव्यवस्था उसको समझती नहीं क्या? तो उनके ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए, उनको निलंबन होनी चाहिए. ये हमारी मांग करते. पुलिस डंडा लेकर वहां पे खड़ी थी, कुछ नहीं कर पाया. इसके लिए जिम्मेदार पुलिस अधीक्षक है, उसको सस्पेंड करना चाहिए और उसको ट्रांसफर करना चाहिए. वहां पे कलेक्टर भी थे, कलेक्टर को भी वहां से हटा देना चाहिए. ये जो आज महाराष्ट्र में शुरुआत जो की गई, इसके पहले हमारे नसीम भाई ने जो कहा था नंदुरबार में वैसे हुआ. अब ये शुरुआत की क्योंकि ये वहां पे पुरोगामी विचार का एमपी चुन किया है, यही सरकार की मंशा दिखती है और ये स्पष्ट दिख रहा है. तो इसलिए हमने मांग किया है अधीक्षक को वहां से किया जाए, जो मास्टरमाइंड है उसको तुरंत अरेस्ट किया जाए और उनको मुआवजा भी दिया जाए. जिनका नुकसान हुआ है तुरंत मुआवजा ना दिया जाए, सरकार ने कदम उठाना चाहिए. और महाराष्ट्र की शांति की जिम्मेदारी, कानून व्यवस्था की जिम्मेदारी सरकार की है. ये बार बार होता है तो ये सरकार नाकामयाब है, फेल्योर सरकार है, हम ये कहेंगे. यही दिख रहा है कि सरकार कोई काम नहीं कर रही है, केवल सरकार की नीतियां आपस में लड़ाकर खुद का फायदा कैसे होगा, यही सरकार की नीतियां दिख रही है. आम्ही सीएमला वेळ मागितले, आम्ही सीएमला भेटणार आहोत, त्याचं पत्रही देतोय. सीएमला आम्ही निवेदन देणार आहोत आणि वेळ मिळाली तर आम्ही तुम्हाला ते कळवू. राज्यात लाडका भाऊ योजना जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आता हे यांना सपाटून मार खायला लागला. यांची इज्जत महाराष्ट्रात संपली आहे, इज्जत कवडीची राहिली नाही. त्यामुळं लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता उद्या लाडका मामा, लाडकी मामी, लाडका सासू, लाडका सासरा हे आणतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला फिरवत राहतील. यामध्ये फार काही निघणार नाही. महाराष्ट्र खड्ड्यात घातलाय, कर्जातून बाजारी करून कर्ज सत्यानाश करून ठेवलाय, टेंडरबाजी आणि कमिशनखोरी एवढंच काम आहे. आणि मित्राला द्या. या आता दुसरा विषय आहे, पण मी तो दुसरा विषय आज काढणार नाही, कारण या विषयाचं गांभीर्य आहे. उद्याला आम्ही घेऊ प्रेस, त्यावेळेस पुन्हा विषय मांडेल. ज्या याला स्थगिती दिली, ज्या कर्मचारी पुरवायची कंत्राटी, त्यांना पुन्हा कामाला लावलाय. किती धांदलेबाज आणि चोर लोक बसले हे आता तुम्हाला मी उद्या सांगेन, आज नको. पण एवढंच सांगतो, हे लाडली बेटी करू दे, लाडली भाई करू दे, वो कुछ फर्क. हाँ, लाडली बहन जैसे अब लाडला भाई योजना सरकार ला रही है, जिसमें सभी को पैसे बांटने. ये सरकार की इज्जत गवा चुकी है सरकार. इनको जनता में कोई वैल्यू नहीं है. तो इस स्थिति में कुछ अपनी लाज बचाने के लिए ये लाडली बहन लाए, लाडला भाई लाए, लाडला मामा लाए, लाडली सास लाए, लाडली ससुर लाए, तो भी कोई फर्क पड़ने वाला नहीं है. जनता में
ये ओपन हो चुके, ये करप्ट सरकार है, ये भ्रष्टाचारी सरकार है, ये टेंडरबाजी वाली सरकार है, महाराष्ट्र को उद्ध्वस्त करने वाली सरकार है, तो इसको कोई फायदा नहीं होगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।